तर आज आपण बघणार आहे जबरदस्त अशा चुलीवरच्या चिकनची रेसिपी. पातेल्याला बाहेरून देखील तेल लावून घ्यायचं जेणेकरून ते काळं होणार नाही. आत थोडंसं तेल, लसूण, हळद, त्यावरती चिकन आणि मीठ छान सगळं परतून घ्यायचंय आणि झाकण मारून ठेवून द्यायचंय. झाकणावर थोडं पाणी ॲड करा. नंतर चिकनला पाणी सुटलं, की झाकणावरचं पाणी देखील गरम झालं असेल ते त्याच्यात ॲड करायचंय. नंतर चिकन बाजूच्या इथे शिजत ठेवायचंय. एका कढईत तेल, तेलात 2 बारीक चिरलेले कांदे, त्यामध्ये मीठ टाकून कांदा अगदी बरिस्ता टाइप करून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे, जेणेकरून आपल्या चिकनच्या डिशला एक बॉडी येणार आहे. कांदा भाजायला गडबड करू नका. थोडंसं वाटण ॲड केलंय. या वाटणाची रेसिपी आपल्या YouTubeच्या पेजला आहे. कुक विथ यशमध्ये वाटण तुम्ही बघू शकता. आणि नंतर त्या वाटण छान भाजलं, की हळद, मिरची पावडर, इथे घाटी मसाला वगैरे काहीच वापरला नाहीये. नुसतं मिरची पावडर आहे आणि तिथे कोकणात फेमस असलेला खातूनचा चिकन मसाला ॲड केला. थोडासा एक गरम मसाल्याच्या फ्लेवर्ससाठी जबरदस्त आहे मसाला तो. नंतर भाजलेला आपला मसाला शिजलेल्या चिकनमध्ये ॲड करायचा आहे आणि थोडे ओले काजू, हे कवळे काजू टाकून चिकन जे लागतं, ओ बाप! जबरदस्त. नंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली. तुम्ही इथे बघू शकता ताट किती टेम्प्टिंग दिसतंय. ही रेसिपी नक्की ट्राय करा.